तर ईशान्य मुंबईमध्ये झालेला पराभव हा बांगलादेशींमुळे झाला। ईशान्य मुंबईतील पराभवाचं कारण किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान काय म्हणालेत किरीट सोमय्या पाहूयात। मानखुर्द विधानसभेत शिवबाठाला 1,16,072 मते मिळाली तर भाजपाला 28,101 मते मिळाली। मानखुर्द विधानसभेत 87,971 मतांची तूट आणि इतर 5 विधानसभा जागांमध्ये भाजपाकडे 58,110 मतांची आघाडी होती। आम्ही बांगलादेशींच्या परिसरात हरलो, पराभूत झालो। दरम्यान ईशान्य मुंबईमधून विजयी झालेले संजय दीना पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्यावर पाहूयात। देशातल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बांगलादेशी बोलत असतील तर याच्या मोठं काय आहे? म्हणजे देशातल्या लोकांना बांगलादेशमध्ये म्हणजे तेही राहतात ते बांगलादेशमध्ये राहतात का? त्यांना अशा लोकांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही ते कायदेशीर कारवाई करायसाठी आमचा पक्ष आणि सर्व मित्रपक्ष म्हणून आमची त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे।